पाहूयात पुढची बातमी। सुनील तटकरे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या भेटीला गेल्याची माहिती आहे। भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। काही वेळापूर्वीच रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत अनेक सवाल उपस्थित केलेत। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना राष्ट्रवादीचा पूर्णपणे ताबा घ्यायचा आहे असं त्यांनी म्हटलं होतं। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून रोहित पवार सातत्यानं आरोप करतात आणि आता सुनील तटकरे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीला गेलेत आणि या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। सुनील तटकरे आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत। भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा होते हे पाहणं महत्त्वाचं आहे। काही वेळापूर्वीच रोहित पवार यांची पत्रकार परिषद झाली होती आणि त्यामध्ये त्यांनी एक मोठा गंभीर आरोप केलाय। राष्ट्रवादी पक्षाचा सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना ताबा घ्यायचा आहे असा गंभीर आरोप त्यांनी केला आणि याबद्दलची अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी ज्योत्स्ना गंगणे। ज्योत्स्ना, आता सुनील तटकरे सुनेत्रा पवार यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत, कारण अस्पष्ट आहे, मात्र नेमक्या कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होईल असं वाटतं? अगदी बरोबर आहे। आपण बघतोय की कर्नाटकमध्ये म्हणजे कर्नाटकच्या हायग्राउंड पोलीस स्टेशनमध्ये जे आहे ते आता अजित पवार यांच्या प्रकरणात जे आहे ते एफआयआर दाखल झाली आहे आणि त्यानंतर रोहित पवार जे आहेत ते आता अधिक आक्रमक आपल्याला पाहायला मिळतात। रोहित पवारांनी जे आहे ते अनेक आरोप जे आहेत ते थेट आता त्यांच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या वरिष्ठ नेत्यांवरती लावलेले आहेत आणि याद्वारे जे आहेत म्हणजे सगळे पुरावे समोर येतील आणि ज्यांची नावं आहेत जे याच्यामध्ये सामील आहेत, सहभागी आहेत, या सर्वांची चौकशी करण्यात यावी, या सर्वांचं नार्को टेस्ट करण्यात यावी अशी सुद्धा मागणी जी आहे ते रोहित पवार जे आहेत ते वारंवार करत आहेत। आणि आता या सर्व पार्श्वभूमीवरती जे आहे ते सुनील तटकरे आता जे आहेत ते उपमुख्यमंत्री असलेल्या आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना भेटण्यासाठी विधान भवनात जे आहेत ते दाखल झालेले आहेत। आणि सुनील तटकरे यांनी असं सुद्धा सांगितलेलं आहे की ते आज पत्रकार परिषद घेऊन जे आहे ते संपूर्ण माहिती म्हणजे संपूर्ण त्यांना रोहित पवार यांच्या आरोपावरती उत्तर द्यायचे आहे। त्यामुळे सुनील तटकरे आज काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष राहील। मात्र त्याचपूर्वी रोहित पवार जे आहेत त्यांनी अनेक जे आहेत ते आरोप लावलेले आहेत पक्षांच्या राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यावरती आणि त्यामुळे जे आहेत ते आता रोहित पवारच्या या आरोपांवरती, या प्रश्नांवरती नेमकं आता सुनील तटकरे काय बोलतील याकडे सर्वांचं लक्ष असेल। मात्र या तटकरे यांच्या पत्रकार परिषदेपूर्वी तटकरे जे आहेत ते सुनेत्रा पवार यांच्याशी चर्चा करत आहेत आणि त्यामुळे आपण बघतोय की सुनेत्रा पवार झाल्यानंतर तटकरे जे आहेत ते आपली भूमिका मांडणार आहेत। त्यामुळे रोहित पवार यांच्या कोणत्या आरोपांना उत्तर द्यायचं आहे आणि त्याचबरोबर रोहित पवारांनी लावलेले आरोप खरोखर पवार कुटुंबियांना मान्य आहेत का अशा प्रकारची चर्चा जी आहे ती सुद्धा सुनील तटकरे सुनेत्रा पवार यांच्याशी करतील। कारण सुनेत्रा पवार जे आहेत त्यांनी सुद्धा सीबीआय कडे निवेदन दिलं होतं आणि सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्र्यांना हे संपूर्ण प्रकरण अपघात प्रकरण जे आहे ते सीबीआय कडे वर्ग करण्यात यावं अशा प्रकारचं निवेदन देताना स्वतः सुनील तटकरे पण होते, प्रफुल्ल पटेल पण होते। मात्र सरकारमध्ये असताना सुद्धा जे आहे ते अजित पवार यांचं अपघात प्रकरण जे आहे ते अजूनही सीबीआय कडे वर्ग करण्यात आलेलं नाहीये। त्याच्यामुळे ही दिरंगाई का लावली येते त्याच्यामुळे कुठेतरी शंका बळावतीये आणि त्याचाच एक आधार घेऊन रोहित पवार जे आहे ते वारंवार सुनील तटकरे असो, प्रफुल्ल पटेल असो यांच्यावरती आरोप करतायत। मात्र हे आरोप पवार कुटुंबियांना मान्य आहेत का? रोहित पवार, कारण आपण बघितलं की पार्थ पवार यांनी सुद्धा जे आहे त्याच्या सोशल मीडियाद्वारे असे अनेक सवाल जे आहेत ते उपस्थित केले होते, चौकशी झाली पाहिजे असं म्हटलं होतं। पार्थ पवार त्याचबरोबर जय पवार जे आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं होतं की ते लवकरच प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्यांची भूमिका मांडतील। मात्र जय पवार यांनी आतापर्यंत कोणतीही पत्रकार परिषद घेतली नाही। भेटीमध्ये नेमकं काय होतं आणि त्यानंतर सुनील तटकरे काय माहिती देतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। धन्यवाद माहितीसाठी।